गुन्ह्याची लवकर उकल होण्यासाठी तपासातील न्यायवैद्यक शास्त्राचं महत्त्व प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या वर्षीपासून अभियान राबवणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केली। शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं तेव्हा ते बोलत होते। तपासात संशयाला वाव राहू नये या दृष्टीनं न्यायवैद्यक शास्त्राच्या माध्यमातून फौजदारी न्यायव्यवस्था तर्कावर नाही तर पुराव्यावर आधारित बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संशयाचा लाभ दोषींना न मिळता पीडितांना न्याय मिळेल यासाठी न्यायवैद्यक शास्त्र महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले। फॉरेंसिक साइंस को थाने तक पहुंचाने का अप्रोच, फॉरेंसिक साइंस के उपयोग को एविडेंस में महत्व देने के लिए हर कोर्ट तक पहुंचाने का एक प्रक्रिया, हर छोटे से छोटे थाने में बैठा इन्वेस्टिगेशन करने वाले व्यक्ति को इसका महत्व समझाने का एक अभियान हम जनवरी 26 से चालू करेंगे और इसके माध्यम से समग्र देश की क्रिमिनल जस्टिस सिस्टम को हम तर्क की जगह एविडेंस बेस्ड बनाएंगे, जिससे संदेह की कोई गुंजाइश नहीं रहेगी, शक का लाभ दोषियों को नहीं मिलेगा और जो पीड़ित है उसको न्याय मिलेगा। देशभरात न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळांचं जाळं बळकट करून या माध्यमातून फौजदारी न्यायव्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करायचं आहे असं ते म्हणाले। गुन्ह्यांचं स्वरूप बदलत आहे असं सांगत या गुन्ह्यांची उकल करण्याकरता विज्ञानाचा आधार घेऊन फौजदारी व्यवस्था गुन्हेगारांपेक्षा 2 पावलं पुढे राहायला हवी असं ते म्हणाले। आपली फौजदारी न्यायव्यवस्था नव्या युगात पोहोचत आहे असं सांगत प्रत्येकाला न्याय वेळेवर मिळाला पाहिजे हे सुनिश्चित केल्याचं शाह यांनी सांगितलं। केंद्रीय गृह